म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आहे. म्हणजे विहिरीतच पाणी नाही कुठं, त्यामुळं आम्ही जायचं कुठं. तालुक्यामध्ये पाणी आलं गेली 15 वर्षे पाणीच पाणी आम्ही बघतोय, पण अक्षरशः आमच्या शेतीला आजपर्यंत तरी कधी त्या योजनेस कुठलं पाणी इथं आलेलं नाही. आज कॅनलची कामं पूर्ण झालेली आहेत, कॅनल सगळे तयार आहेत, मात्र जाणून बुजून या मान तालुक्याला पाणी दिलं जात नाही, का ओढलं जातं. ऊस केला होता माझा 6 एकर ऊस होता, पूर्ण जळून खाक गेला. जूनमध्ये आम्हाला वाटलं होतं पाऊस येईल थोडा मिरगाला, पण मिरगाला तसा पाऊस काय झाला पण नाही. आणि पाण्याची एवढी भीषण परिस्थिती आहे की पाऊस कसला नसल्यामुळं तळी आटली. आम्हाला थोडी अपेक्षा होती वरल्या भागात पाऊस झाल्यावर आम्हाला उरमोडी असेल, तारळे असेल याचं पाणी मिळेल, पण तशी काय शासनाकडनं दखल बी घेतली नाही. आणि सगळी तळी आमची कोरडीच आहे ती. आता कमीत कमी वरच्या भागात पाऊस झाला, आम्ही अपेक्षा करत होतो खालच्या भागाला पाणी सोडतेली. अक्षरशः तुम्ही माझी विहीर बघायचा झाला, विहीर पूर्ण आटले. ते अगदी या काही विहिरीला तुम्हाला का नाही अर्धा तास सुद्धा मोटरा चालणार नाही, त्या एवढी म्हणजे बेकार परिस्थिती आहे माझी. जवळजवळ माझ्या 30 जर्शी आहे, त्या अक्षरशः 30 जर्शांना प्यायला पाणी नाही आता. म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आहे, म्हणजे विहिरीतच पाणी नाही कुठं, त्यामुळं आम्ही जायचं कुठं. का आम्हाला कमीत कमी एकतर चारा छावण्या तरी चालू करून द्याव्या त्यामुळं आमच्या जर्शांना चारा तरी उपलब्ध होईल. आणि दुसरी गोष्ट आम्हाला टँकर तरी चालू करावं, तर नाहीतर शासनानं सरळ आपलं वरनं पाणी सोडावं, जेणेकरून आम्हाला थोडासा चारा उपलब्ध होईल. आमची तुमच्या माध्यमातून एवढी विनंती आहे. ऊस केला होता, ऊसाचं जवळजवळ 50,000 रुपये आमचं जवळजवळ 3 लाखाचं नुकसान झालं. अजून आमची कर्ज सगळी थकीतमध्ये येते. शासन आम्हाला दरवेळेस ह्या महिन्यात म्हणते कर्जमाफी देऊ, पुढच्या महिन्यात अजिबात कर्जमाफी दिलेली नाही, त्यामुळे आम्हाला नवीन कर्ज पण मिळेना झाले. आणि इकडं आमच्याकडं दुहेरी संकट आहे, ऊस बी जळून गेल्यात, आम्ही जगायचं कसं. आमची एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली. तर तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती आम्ही करतो की वरल्या भागातनं कमीत कमी पाणी सोडून प्यायला तरी आम्हाला पाणी होईल, एवढी तरी शासनानं गंभीर दखल घ्यावी. तालुक्यातलं शेवटच्या टोकाचं हे गाव आहे बनगरवाडी, आणि इथं अतिशय परिस्थिती बिकट झालेली आहे. शेतकऱ्यांची पिकं जळून गेलेली आहेत. ज्या प्लॉटमध्ये आम्ही आता उभा आहे, चंद्रकांत कोटवळे, त्यांचा ऊस लाखो रुपयाचा या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. आणि तालुक्यामध्ये पाणी आलं गेली 15 वर्षे पाणीच पाणी आम्ही बघतोय, पण अक्षरशः आमच्या शेतीला आजपर्यंत तरी कधी त्या योजनेचं कुठलं पाणी इथं आलेलं नाही. तर आता पलीकडं जे कटापूर असेल, उरमोडी असेल, तारळे असेल आणि टेंबू 4 योजनेचं पाणी या तालुक्यासाठी मंजूर आहे. कॅनलची कामं पूर्ण आहेत, पण इथं पाणी आज अद्याप आलेलं नाही. तरी आमच्या मान पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे सर यांनी कलेक्टर असेल, सीओ असेल यांना निवेदन दिलेलं आहे पाणी सोडा म्हणून. या ठिकाणी पशुधनाची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून जर्सी गाय असतील किंवा म्हशी असतील शेतकऱ्यांनी केलेलं आहे, त्यांना चाऱ्याची परिस्थिती या ठिकाणी कठीण झालेली आहे. तरी लवकरात लवकर ते निवेदन बघून सभापतीचं पाणी सोडावं, नाहीतर आम्ही या पंचकृषीतील असेल किंवा या तालुक्यातील लोक ठिय्या आंदोलनाचा या ठिकाणी हे करणार आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी पाणी आल्याशिवाय अजिबात माघार घेणार नाही. आमच्या भागामध्ये येणारं पाणी टेंबूची योजना 21 गावासाठी मंजूर आहे, आणि ती गेली 6 महिने काम बंद आहे. ते सुद्धा काम लवकरात लवकर तातडीने शासनानं चालू करावं. आणि या भागाला पाणी नाही सुटलं तर या ठिकाणी छावण्या काढण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. जनावरांना चारा नाही, प्यायचं पाणी नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. तरी लवकरात लवकर या 8-10 दिवसामध्ये पाणी शासनानं सोडावं, कारण आता 50% या ठिकाणी सर्व वर्षी स्ट्रक्चर भरलेले आहेत आम्हाला येणाऱ्या पाण्याच्या योजनेची. तर शासनानं लवकरात लवकर पाणी सोडावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. आज या मान तालुक्याचा जर आपण सर्वांनी विचार केला, बघितलं तर हा कायमस्वरूपी दुष्काळी असणारा आमचा मान तालुका आहे. आणि यावर्षी तर अशी परिस्थिती झालेली आहे की संपूर्ण मान तालुक्यामध्ये पर्जन्यमान पाऊस पडलेलाच नाही. एकही पाऊस मान तालुक्यामध्ये आजपर्यंत या वर्षातला झालेला नाही. आणि त्यामुळं या मान तालुक्यामध्ये 48 गावांना 60 टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. जवळपास 300 वाड्या वस्त्या आहेत, 48 गाव आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च आमच्या ह्या जमिनीमध्ये केलेले आहेत. आज मान तालुक्यामध्ये ऊस असेल, ज्वारी, मका असेल, बाजरी असेल किंवा फळबागाची पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जात आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये विहिरींना पाणी अजिबात नाही, पाऊस तर पडलेलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान आता झालेलं आहे. आणि म्हणून माझी शासनाला आधी विनंती आहे की या झालेल्या नुकसान म्हणून या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना काय नाही काहीतरी तुम्ही
योजना किंवा त्यांना काहीतरी निधी तुम्ही द्यावा, रोख स्वरूपात त्यांचा झालेला खर्च तुम्ही देण्यात यावा. आणि इथला जर दुष्काळ कमी करायचा असेल तर शासनाकडून किंवा या असणाऱ्या भागाला 3 प्रकारे पाणी येतं. एक म्हणजे झे काटापूर, दुसरं उरमोडी तारळीचं आणि तिसरं टेंबूचं पाणी येतं. आज कॅनलची कामं पूर्ण झालेले आहेत, कॅनल सगळे तयार आहेत, मात्र जाणून बुजून या मान तालुक्याला पाणी दिलं जात नाही, डावललं जातं. ते त्यात म्हणजे राजकारण असेल, या राजकारणाच्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो. तर माझी विनंती आहे की या असणाऱ्या 3ही योजनांचं पाणी मान तालुक्यामध्ये देण्यात यावं, जेणेकरून लोकांना प्यायचं पाणी तरी मिळेल. शेतीचं सोडून द्या, किमान प्यायचं पाणी तर त्यांना चांगलं मिळेल. हे होत असताना शासनानं आज लाखो रुपये टँकरवर खर्च होतोय. येणाऱ्या जर पाऊस नाही पडला तर 15 दिवसामध्ये चारा छावण्या जनावरांसाठी करावं लागतील आणि ह्याच्यावरती होणारा जवळपास लाखो रुपयाचा, कोट्यवधी रुपयाचा शासनाचा खर्च आहे, तो वाचेल म्हणून पाणी सोडणं गरजेचं आहे. मात्र हे होतच नाही अजिबात. मान तालुक्यात जाणून बुजून लोकांना पाण्यापासून वंचित ठेवलं जाते. स्थानिक लोकप्रतिनिधींची काही चर्चा केली का, काय भेट घेतली का स्थानिक तुमच्यावर? लोकप्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र त्यांचं लक्ष मान तालुक्यावर अजिबात राहिलेलंच नाही. ते पालकमंत्री सोलापूरचे आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचं लक्ष सगळं सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य इकडेच बघता येते. तालुक्यात एवढी भयानक परिस्थिती आता तयार झालेली आहे की लोकांना प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही, शेती तर आज वाळून गेलेलीच आहे पूर्णपणे. त्यामुळं त्यांचं अजिबात लक्ष नाही. त्यांनी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चांदीचा फेटा घातला होता आणि आमच्या मतदारसंघाला पाणीदार केलंय असं म्हणत होते. नेमकं काय परिस्थिती? ते फक्त जाहिरातबाजी फक्त करायसाठी आणि मी किती तालुक्याचं काम विकास करतोय, तालुक्यात किती पाणी आणलंय हे दाखवायसाठी फक्त आणि स्वतःचं फक्त बोटिंग करायसाठी फक्त मुख्यमंत्री महोदयांना आणायचं, स्वतः बोटिंग करायचं, एवढंच फक्त काम त्यांचं आहे. प्रत्यक्षात मान तालुक्याची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे आणि शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत. शेतकऱ्यांनी पहिलंच पिकाला कर्ज आता घेतलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आता दुसऱ्यांदा त्यांना दुबार पेरणी करायचं संकट त्यांच्यावर आले. ते दुबार पेरणी करायसाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लक अजिबात राहिले नाहीत. त्यामुळे दोन्हीकडून त्यांची आता सध्या अडचण तयार झाली. कलेक्टर साहेबांना, CO मॅडमला, संबंधित कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना पत्र दिलेले आहेत. मात्र फक्त ते पत्र केराची टोपली म्हणूनच मान तालुक्याला ते पत्र बघितलं जातं. तर येणाऱ्या काळात जर पाणी नाही सोडलं 8 दिवसात तर 8 दिवसामध्ये या मान तालुक्यातले सगळे शेतकरी कलेक्टर ऑफिसच्या समोर खूप मोठं आंदोलन आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आणि जोपर्यंत पाणी आम्हाला मिळत नाही, आमची सगळी स्ट्रक्चर जोपर्यंत पाझर तलाव भरत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्या आंदोलनातनं उपोषणातनं उठणार नाही.